नमस्कार, मी लतिका। आज आपण शिजवलेल्या बटाट्याची भजी बनवूया। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं। त्यात काय करायचं, थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं। एकदम पातळ करू नका, थोडं थोडं पाणी टाकून कालवून घ्या। थोडं थोडं पाणी टाकून बघा मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत बघा मिक्स झालेलं आहे। आता ह्याला काय करणार आहे, 2 ते 3 मिनिटं मी एकसारखं असं पहिलं फेटून घेणार आहे। 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत बघा, एकसारखं असं फेटून घेतलेलं आहे। जेव्हा आपण कोणतं पण पीठ असं जास्त फेटतो ना, तेव्हा हे पीठ काय होतं माहिती आहे का, हलकं होतं एकदम आणि थोडासा कलर चेंज होतो। त्यासाठी चांगलं फेटून घ्यायचं। आता जेवढी माणसं असतील त्याप्रमाणे तुम्हाला कमी जास्त जर पीठ लागलं तर तसंच साहित्य पण घ्यायचं। मीडियम आकाराचा एक बटाटा शिजवून साल काढून पूर्णपणे थंड करून मग खिसून घेतलेला आहे। खिसून घ्यायचं बरं का, कशा पद्धतीत खिसलेला आहे। पूर्ण थंड होऊन द्यायचा, गरम गरम बिलकुल खिसू नका। आता हे चांगलं ह्या पिठामध्ये मिक्स करायचे। बटाट्याचा खीस टाकल्यानंतर बघा चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि बारीक खिसला होता का दिसत असेल, जाड नाही खिसायचा, बारीक खिसणीने खिसायचा। आणि आपण टाकल्यानंतर 1-2 मिनिटं मी मिक्स करून फक्त घेतलेलं आहे, जसं आपण फेटतो ना त्या पद्धतीने। 1 वाटीभर कांदा आहे, म्हणजे एक मीडियम आकाराचा कांदा मी असा जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही अशा पद्धतीत मी कापून घेतलेला आहे। त्यात टाकायचे हे धने दरदरे असे आपण करून घेतलेले। ह्याची पण रेसिपी आपण अपलोड केलेली आहे। ह्याच्यामध्ये ओवा घेतलेला आहे, तो पण हातावर मी चोळून घेतलेला आहे। थोडीशी हिंग पावडर त्यात टाकायची आपल्याला, 3 हिरव्या मिरच्या आणि 3च पाकळ्या लसणाच्या, तुमच्या तिखटाप्रमाणे हिरवी मिरची टाका। त्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर थोडीशी जास्त घेतलेली आहे आणि छोटे छोटे देठं पण घेतलेले आहेत। थोडा कढीपत्ता टाकायचे, छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, चवीप्रमाणे टाकायचे मीठ। ह्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा सफेद तीळ पण टाकू शकता। आता हे आपण सगळं साहित्य टाकलेलं आहे, फक्त आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण थोडासुद्धा सोड्याचा वगैरे वापर केलेला नाही आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये चिमूटभर सोडा टाकू शकता, नाही टाकला तरी पण चालेल। पण काय करायचं, पीठ पहिले चांगलं फेटून घ्यायचं। अशाच पद्धतीत आपल्याला हे पीठ पाहिजे, जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको, हे अशा पद्धतीमध्ये पाहिजे। पण ही जी भजी आहेत का नाही, इतकी चवीला छान लागतात का नाही। मोठी मोठी बनवली तुम्ही पावामध्ये खाऊन, जसं वडापाव खातो ना त्या पद्धतीनं पण खाऊ शकता, 1 नंबर लागतात। आता पावसाळ्याचे दिवस आहेत, खूप रेसिपी मी पहिल्या पण अपलोड केलेल्या आहेत। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करत जा। कमेंटमध्ये सांगत जा की बाबा तुम्हाला कशी वाटली। प्रत्येक वेळेस मी जी रेसिपी दाखवते थोडी वेगळी दाखवते आणि काहीतरी वेगळं करून दाखवते, तर तुम्ही त्याची चव एकदा करून बघायची आणि मग मला तुम्ही सांगा। पण प्लीज कमेंट जरूर करा की ही कशी वाटली भजी। त्यात आपण बनवायला घेऊया। कढईमध्ये बघा तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे। गॅस आहे मीडियम आणि आता आपण सोडून घेऊया बघा, अशा पद्धतीत सोडायचे आपल्याला। कधी पण ना जेव्हा आपण कुठली पण भजी करतो त्या टायमाला आपण ही मीडियम गॅसवर करायची। जरी फास्ट गॅसवर जरी केली तरी चालतील। तेल गरम झालं की मग परत मीडियम करायचे, कारण जर तुम्ही एकदम बारीक गॅसवर जर केले की नाही तर भजी कोणती पण तुमचं तेल वडून घेतं, म्हणजे तेल शोषून घेतं आणि मग ती भजी काय होतात माहिती आहे का, तेलकट होतात। तर थोडं गरम गरम असलं की तेलकट होत नाहीत, पण थोड्या वेळानं बघा पूर्ण तेलकट होतात, ते खायला पण चांगले लागत नाहीत। त्यासाठी अशा प्रकार कुठला पण करतो ना तर गॅस मीडियम फास्ट केला तरी पण चालू शकते। आता ह्याला आपण चांगलं फ्राय करून घेऊया, हलवून घेऊया। आता एकदम गोल्डन कलरवर आपल्याला हे आता करून घ्यायचे आहेत। गॅस आपला मीडियमच आहे, बिलकुल बारीक बिरीक काहीच करायचं नाही आहे। मस्त बघा गोल्डन कलर आलेला आहे, अशा पद्धतीत फ्राय करून घ्यायचे। आता आपण काढून घेऊया। काढताना सुद्धा काय करायचं, असं थोडंसं धरायचं, नितळायचं आणि मग काढायचं। ह्याच्यावर मिरच्या पण तळल्या तर चालतील, तिखटवाल्या कमी तिखटवाल्या। खूप रेसिपी मिरच्यांच्या तर वेगवेगळ्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे। एक तुम्हाला आता मी तोडून पण दाखवते। आता आपण काहीच वापर केला नाही बघा, इतके छान लागतात का नाही। गरम गरम समोर तुम्हाला तोडून दाखवलेत, चवीला इतके सुंदर लागतात ना। करून बघा, राहिलेले मी अशाच पद्धतीने करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।